लग्नाला जायचे आहे, कपडे लवकर इस्त्री करून द्या या कारणावरून झालेल्या भांडणात ग्राहकाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना 3 वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 2000 रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी सुनावली आहे। तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू वसंतराव फुलावरे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत। तर आरोपींचे वडील वसंतराव फुलावरे यांची आरोपातून मुक्तता केली आहे। दिनांक 20 एप्रिल 2013 रोजी चाकण शहरातील माणिक चौकात हार्दिक भालचंद्र पिंगळे हा वसंतराव फुलावरे यांच्या दुकानात दुपारी 12च्या सुमारास कपड्याला इस्त्री करण्यासाठी गेला होता। त्यावेळी हार्दिक पिंगळे यांनी वसंतराव फुलावरे यांना लग्नाला जायचे आहे, कपड्यांना लवकर इस्त्री करून द्या असे म्हणाला। त्यावेळी वसंतराव फुलावरे यांच्याशी वाद झाला। वादाचे रूपांतर शिवीगाळ करण्यात झाले। यावेळी वसंतराव फुलावरे यांची मुले तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू फुलावरे सर्व राहणार चाकण यांनी हार्दिक पिंगळे याला शिवीगाळ करीत कात्रीने मारहाण केली। त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली। त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। चाकण पोलिसांनी दोन्ही मुलांसह वसंतराव फुलावरे यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 307, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी केला होता। हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश ए.एस. सय्यद यांच्या कोर्टात सुरू होता। सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील मिलिंद पांडकर यांनी 7 जणांची साक्ष घेतली। जखमी फिर्यादी प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्त्वाची ठरली। न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू फुलावरे यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली। भारतीय दंडविधान कलम 307, 324 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 2000 रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास। भारतीय दंडविधान कलम 323, 504, 506 अन्वये प्रत्येकी 6 महिने साधी कैद, 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असून यातील आरोपी वसंतराव फुलावरे यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे।